अमरावती में सरेआम हुई फायरिंग की घटना से हड़कंप मच गया। आरोपी शहर की एक दुकान में घुस आए और उन्हें तोड़फोड़ की और सरेआम गोलियां चला दी। पुलिस अब सीसीटीवी के आधार पर आरोपी की तलाश में जुटी हुई है। हंगामे का यह वीडियो देखिए, विदर्भ की अमरावती का है। अमरावती के जयस्तंभ चौक स्थित जय भोले पान सेंटर पर शाम के करीब 3 अज्ञात आरोपी घुस आए। दुकान में आते ही आरोपी ने तोड़फोड़ शुरू कर दी, जिसके बाद बिना कुछ सोचे समझे उनमें से एक ने बंदूक निकाली और दुकान में गोलियां चला दी। फायरिंग के बाद तीनों मौके से फरार हो गए। इस घटना से अमरावती में हड़कंप मच गया। घटना की सूचना मिलते ही पुलिस उपायुक्त गणेश शिंदे और उनकी टीम मौके पर पहुंची। यह पूरी घटना इलाके में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। पुलिस घटना की जांच में जुटी हुई है। पाण्यात टाकायचे आर्टिकल्स असतात, त्याचा व्यवसाय करतात। ते जुने व्यापारी आहेत, ते याच्यातले संपूर्ण जिल्हाभरामध्ये ते त्याचा व्यवसाय करतात। त्यांचे काय 5-10-20 सप्लायर आहेत आणि 1000-2000 जे काय असेल ते क्लायंट आहे। तर आज संध्याकाळी साधारणपणे 1 तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबख्श मंगलानी हजर नव्हते, परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत 3 मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी काय आहे, कहाँ गया आहे असं विचारत त्यांनी मग त्यांना तो काय विकी मंगलानी अभी नाही आहे तो बुलाव किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतीखाली घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत त्यांच्या गुरुबख्श मंगलानीचे ते मुलगा आहे ना, गुरुबख्श मंगलानींचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात। विकी त्यांचा मुलगा आहे आणि सागरी मुलगा आहे, गुरुबख्श त्यांचा मुलगा आहे, भतीजा आहे, पुतणी आणि सागर भाऊ आहे, बरोबर। सागर याचा भाऊ आहे, चुलत भाऊ, बरोबर, तो त्याचा चुलत भाऊ आहे सागर। आणि त्यांनी मग विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेला आहे। 3 इसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले। दरम्यानच्या काळात त्यांनी एक ते दुकानाच्या काउंटरची काच फोडलेली आहे आणि पाण्याचे जे कॅन आहेत ते कॅन त्यांच्या दुकानामध्ये फेकले। फायर कुठे गेला सर? त्यांनी त्याच्या मागे असं बोर्डवर फायर डायरेक्ट त्यांच्या अंगावर एकच राऊंड आहे त्यांच्या। अजून आम्ही पूर्ण तपास करतोय, आम्ही फॉरेन्सिक टीम आणून आणखीन काय मिळालं तर मग मी काही बोलले नाही, ते फक्त विकी कुठे आहे असं विचारलं त्यांनी। त्याच्यामुळे त्या विकी जेव्हा उद्या सकाळी येईल त्याचवेळी त्यांना हे लोक त्यांना ओळखत नाही, जे दुकानाच्या काउंटरमध्ये जे आत्ता होते हे त्या 3 आरोपींना ओळखत नाही, फक्त ते विकीचंच नाव घेत होते। त्याच्यामुळे विकी जेव्हा या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी ते विकी आता आउट ऑफ टाऊन आहेत मुंबईला किंवा आणखी। त्या विकीवर त्याच्या आधी 2-7 महिने आधी हल्ला झालेला आहे, ते आम्ही चेक करतो आता म्हणजे